एकतर या प्रश्नामध्ये एकच नाव आहे, सन्माननीय एकनाथराव खडसे. नाही नाही असं नाही, ऐका तुम्ही, तो प्रॉपर्टी करा, तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देईल. पण आपण बघतायत अधिवेशन सुरू झाल्यापासून या सन्माननीय सदस्य जे एकनाथजी खडसे त्यांच्या लक्षवेधी आहेत, त्यांचे तारांकित प्रश्न आहेत आणि दररोज आहेत, पण ते एकही दिवस हजर नाहीत. म्हणजे कशासाठी आपण प्रश्न टाकतो घरी बसून सगळे, मला कळत नाही आहे. तुम्ही जर येणार नाही तिथे त्या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे तुमचं काय कारण असेल, वैयक्तिक असेल काय ते मला माहीत नाही, पण मग तुम्ही रोज तिथे घरी प्रश्न टाकायचे. इथे अधिकाऱ्यांना काहीतरी, मग कशासाठी प्रयत्न चालले, ते गुत्तेदारांसाठी चाललेत, अधिकाऱ्यांसाठी चाललेत, कशासाठी चाललेत सगळे प्रयत्न सगळे तुमचे. हे तुम्ही एकतर इथे नाही तर तुम्ही हा प्रश्न इथे टाकायचे, बट टाकले तर मग तुम्ही काही एखाद दिवस यायला पाहिजे ना. तुम्ही इथे येतच नाही आणि तुम्ही रोज लक्षवेध्या देत आहेत. लक्षवेध्यासुद्धा रोज असतात त्यांच्या. हां म्हणजे बघा काय याच्या मागचा हेतू काय हे जर आपण आम्हाला सांगा. त्यांनी नाही तर सांगितलं पाहिजे मग मी येऊ शकत नाही. अधिकाऱ्यांनी ब्रिफिंग करायचं, बाहेरून एवढं थांबून सगळं महाराष्ट्रभरातून इथे यायचं, सगळे अधिकारी या ठिकाणी येतात, ब्रिफिंग करतात आणि हे येतच नाहीत. हे बरोबर नाही. याच्या मागचा त्याचा हेतू काय, कशासाठी प्रश्न टाकतात. मग तुम्ही जर येणार नाही आहात आणि मग आता बघा हे लगेच सभागृहाची प्रॉपर्टी मी विचारतो, अरे पण ज्यांनी विचारलं ते कुठे आहेत, ते काय येत नाही रोज, आणि येणार नसतील तर प्रश्न का टाकतायत, त्याच्या मागचा त्याचा हेतू काय. म्हणजे असे तुमचेच प्रश्न निर्माण झाले, असे तुम्हालाच प्रश्न निर्माण झालेत, याचं उत्तर कुणी द्यावं असं म्हणणं आहे का आपलं. नाही सभापती महोदय, आपणच याचं उत्तर द्यावं मी तर म्हणे आपल्याला. का करतात असं. तुम्ही बघितलं असेल दररोज त्याची लक्षवेधी आहे, म्हणजे आजही लिहितील इथे पाडून देतील. तुम्ही येणार नाही, लोकांना काय तुम्हाला काही मुद्दाम ब्लॅकमेल करायचं आहे का. लोकांना काय ब्लॅकमेल नाही, तुम्ही तुमचं नाव पण नाही त्याच्यामध्ये, असं नाहीये. कसला खुलासा करताय सांगा. सभापती महोदय, त्यांचा फोन झाला, त्यांची तब्येत बरी नाही, अशक्तपणा आहे, काही लोकांनी त्यांच्यावर जादूटोणा केला काय ह्याचा शोध आम्ही लावतोय. म्हणजे सभागृहात चर्चेला येऊन ते अचानक आजारी का पडले अधिवेशनाच्या काळात, त्यांनी असे प्रश्न विचारले होते की काही लोक अडचणीत येऊ शकतात, म्हणून कदाचित नाशिकच्या खरात बाबांकडे जाऊन त्यांनी जादूटोणा केला का याचा शोध आता SIT करते, त्याच्याकडे आम्ही अर्ज देणार आहे. सभापती, मी काय सांगितलं ऐकलं नाही. मी SIT चौकशी, प्रवीणजी सभापती महोदय, शब्द या ठिकाणी वापरला संशय. तोच संशय गिरीश भाऊंनी व्यक्त केलेला आहे. संशयच व्यक्त केलेला आहे की अशा लक्षवेधी किंवा असे प्रश्न उपस्थित करून तब्येत जर बरी नसेल तर त्याचं काय आम्हाला राजकीय भांडवल करायचं नाही. पण आपण जो शब्द वापरला संशय येण्यासारखंच आहे. नाही रोज प्रश्न लावायचे, रोज लक्षवेधी लावायचे, मग यायचं नाही, मग त्याच्या मागचा हेतू काय आहे हा संशय गिरीश भाऊंना आल्यामुळं गिरीश भाऊंनी हा मुद्दा मांडलेला आहे. शिंदे साहेब आहे की सभापती महोदय, त्यांची तब्येत बरी नाही ही वस्तुस्थिती आहे आणि खडसे साहेब इतक्या 40 वर्ष 50 वर्ष या राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांनी अनेकांना घडवलेलं आहे. परंतु तरी सुद्धा या ठिकाणी सभापती महोदय त्यांनी प्रश्न जे मांडलेले आहेत ते काही लोकांना त्या प्रश्नाची अडचण पण असेल, परंतु ते तब्येत बरी नसल्यामुळे ते गैरहजर आहेत. त्यामुळे तुम्ही संशय व्यक्त करू नका. त्यांनी मला सांगितलं की हा प्रश्न विचारा, त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे सभापती महोदय, आता ह्याच्यावर चर्चा कशी, आता 20 दिवस झाले तब्येत बरोबर नाही. ठीक आहे, त्यांची तब्येत बरोबर नाही, ते ॲडमिट आहेत. मला असं कळालं दुरून मी काही फार तपास करत नाही, मला दुरून कळालं की ते ॲडमिट आहेत. मग रोज लक्षवेध्या कशा येतात, रोज लक्षवेध्या कशा येतात. मग आपल्याला माहिती आहे आपण आजारी, आपण जाऊ शकत नाही, रोज लक्षवेध्या विचारायच्या, रोज लक्षवेध्या टाकायच्या, लोकांना ब्लॅकमेल करायचं. अधिकाऱ्यांना सगळ्या दूर इथे ब्रिफिंगसाठी आम्ही बोलवतो, सगळे अधिकारी कामं धंदे सोडून इथे येतात, ब्रिफिंग करतात आणि हे एकही दिवस इथे येत नाही. सभागृहाच्या बाहेरचे विषय सभागृहात मांडू नका. हॉस्पिटल बाहेर आहे ना.
प्रश्न उत्तराच्या तासामध्ये जास्त संशय कल्लोळ करून मूळ प्रश्न आणि मूळ उत्तरापासून बाजूला न जाता आपण आता शशिकांत शिंदे एक प्रश्न विचारा. प्रश्न माननीय मंत्री महोदय, आपण जरा जागेवर बसा. तुम्ही आता सभागृह गरम करू नका, जागेवर बसा. सभापती महोदय, खरं म्हणलं तर गिरीश महाजनचं त्यांच्यावर फार प्रेम आहे. ते नसले की ते अस्वस्थ होतात. हा सभापती महोदय, सुनसगाव भुसावळ जळगावच्या इथे लोकांना पाण्याच्या संदर्भातली मागणी केली. आपण सांगितलेलं आहे की स्थानिक शेतकऱ्यांकडून 8/12/2025 रोजी अशा प्रकारचा अर्ज प्राप्त झालेला आहे. आवश्यक असल्यामुळे त्यांनी तशी मागणी केलेली आहे. रब्बीचं पीक त्या ठिकाणी नुकसान होऊ नये म्हणून मागणी केलेली आहे. आपण सांगितलं की 100% आपले धरण हे 100% पाणीसाठा झालेला आहे. मग रब्बीचं पीक एक क्षेत्र सोडवण्यासाठी काय अडचण आहे? आता ते करत असताना आपण सांगितलं की पाणी वाया जाऊ शकतं इथं क्षेत्रात सोडल्यामुळे. माझी विनंती आहे की या तुमच्या असलेला, म्हणजे मी वाद करत नाही, त्यांनी मागणी केली म्हणून तुम्ही पाणी सोडत नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये अशी आमची इच्छा आहे. तरी ह्या असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण या असलेल्या शेतकऱ्यांचं रब्बी पीक वाचवण्यासाठी पाणी सोडणार आहात का? मंत्री महोदय. सभापती महोदय, वाघूर धरणावरचा हा पाण्याचा विषय आहे. धरण भरलेलं आहे, खरं आहे. त्याच्यावरून खूप ठिकाणी मी पाणी देतो. जळगावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, अनेक ठिकाणी माझ्या तालुक्यात सुद्धा तिथंच पाणी येतं आणि शेतकऱ्यांना सुद्धा यातून पाणी मिळतं आहे. पण हा जो 19 हेक्टरचा फक्त विषय आहे, आपण जे म्हटलं सुनसगाव भुसावळ परिसरातील शेतीसाठी वाघूर धरणाचे पाणी सोडण्याबाबत, हे खरं आहे. आता आपण या ठिकाणी शेतकऱ्यांनी म्हणजे खरं ज्या वेळेला फॉर्मॅटमध्ये मागणी केली पाहिजे ती त्यांनी केलेली नाही. जो फॉर्म भरला पाहिजे तो त्या ठिकाणी केलेला नाही. फक्त ग्रामपंचायतीने आपल्याकडे पत्र दिलं की आमच्याकडे आमच्या गावामध्ये आमच्या परिसरात 19 हेक्टरला पाणी द्या. आता 19 हेक्टरला पाणी द्यायचं असेल तर जवळपास 25 पट लॉसेस, म्हणजे या शेतीला पाणी लागणार आहे फक्त काहीतरी 1 क्युसेस पाणी लागणार आहे आणि त्याच्यासाठी जवळपास 25 ते 30 क्युसेस पाणी सोडावं लागणार आहेत. म्हणजे देण्याबद्दल दुमत नाही आहे, कारण या सगळ्या उपनलिका आहेत आणि एक शेतकरी इथे एक तिथे, तर त्यांना असं पाण्याचं 25-30 पट जास्त पाण्याचा अपव्यय त्या ठिकाणी होणार आहे. आणि उन्हाळ्यामध्ये इथे पाणी कमीच पडतं आपल्याला त्या ठिकाणी. आणि म्हणून आम्ही म्हटलं की बाबा ते तुम्ही रितसर मागणी केलेली नाही. आता असं जे 1596 त्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था त्या ठिकाणी 1596 क्युसेसमध्ये, तर त्याच्या कमीत कमी 15% तरी त्या ठिकाणी मागणी असली पाहिजे. पण 300 हेक्टरच्या ऐवजी फक्त तिथे 19 हेक्टर मागणी झालेली आहे. ते पाणी सोडलं तर 25-30 पट पाणी हे सगळे लॉस होणार आहेत. आणि म्हणून आपण त्याला नकार दिला. आणि त्यांनी जर फॉर्मॅटवर केलं असतं, सगळ्या शेतकऱ्यांनी मागणी केली असती किंवा एक 15% केली असती, 1596च्या 20% तरी पण देता आलं असतं. पण यांनी मागणी केलेली नाही, तसं फॉर्मॅटमध्ये फॉर्म भरलेला नाही. ग्रामपंचायतीने फक्त आपल्याला पत्र दिलं की 19 हेक्टरला पाणी सोडा, आणि त्यामुळे आपण ते सोडू शकत नाही. नाही तर पाण्याचा अपव्यय एवढा मोठा होणार आहे, 30 पट पाणी. म्हणजे हे काही फार टेक्निकली शक्य पण नाही आहे आणि म्हणून आपण त्यांना नकार दिलेला आहे. प्रश्न क्रमांक. उत्तर आपण दिलेलं आहे. एखाद्या शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रामध्ये पाणी मागितलं म्हणून आपण पाणी देऊ शकत नाही असं उत्तर होऊ शकत नाही. त्या तुमच्या खात्याने त्या ठिकाणच्या क्षेत्रामध्ये सलग असणाऱ्या शेतकऱ्यांना तशा प्रकारची मागणी करून आपल्याकडं आवर्तन करतो. विखे पाटील साहेब पण इथं आहे. आपण आवर्तन करताना आजूबाजूच्या त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा हे पाणी आम्ही ह्या काळामध्ये सोडतोय अशा प्रकारचं सांगितल्यानंतर तशी मागणी त्या शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांकडून करून घ्यायला अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला तर त्यांना कळेल की आपलं पाणी इथं सुटणार आहे, त्या पाण्याची मागणी करावी. त्यांनी अर्ज जरी दिला असेल तर मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत या कॅनलमधून किंवा ह्या टनेलमधून जाणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनी मागणी केली नसेल तरी हे पाणी आता उन्हाळ्यात सोडणार आहे असा प्रोग्राम जाहीर करून तशा प्रकारच्या त्या ठिकाणच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आपण तशा प्रकारचा प्रोग्राम करण्यासाठी आणि तसे अर्ज घेण्यासाठी, रितसर अर्ज देण्यासाठी आपण तसा निर्णय घेणार आहात का? मंत्री महोदय. निश्चित सभापती महोदय, हे धरण काही नवीन नाही आहे, जुनं आहे. शेतकऱ्यांना माहिती आहे केव्हा मागणी करायची असते, केव्हा फॉर्म भरायचा असतो, हे सर्व त्यांना माहिती आहे. पण तिथे कोणी मागणीच केलेली नाही. ज्या मुदतीमध्ये मागणी केली पाहिजे त्या मुदतीमध्ये मागणी केलेली नाही.
ऐका ना, ज्या वेळी मागणी करायला पाहिजे त्या वेळेमध्ये केलेली नाही. आम्ही त्याची नोटीस काढतो, दंड पिटवतो, त्यानंतर फॉर्म भरले जातात, मागणी करतात, पण त्यावेळेला कोणी मागितलं नाही. शेतकऱ्यांनी मागितलं नाही, फक्त ग्रामपंचायतीने आम्हाला पत्र दिलेलं आहे की 19 हेक्टरसाठी लोकांना पाणी द्या. अशी कुठेही पद्धत नाही आहे. टेक्निकली त्या शेतकरी आहे, त्याचं हेक्टर त्याचा उताराचा जोडा असतो आणि त्यांनी पाणी मागणी करावी लागते. हे सगळ्या दूर आहेत, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्येच ही पद्धत आहे. त्यामुळे त्यांनी ती मागणी केलेली नाही, त्यामुळे इथे पाणी देतात. आणि आता 19 हेक्टरला पाणी द्यायचं असेल तर 1 क्युसेस पाणी त्यांना लागणार आहे आणि 25 ते 30 क्युसेस पाणी सोडावं लागणार आहे. म्हणजे पाण्याचा अपव्यय हा खूप मोठा आहे, त्यामुळे हे सोडणं कठीण आहे. पुढच्या वेळेला जर तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही 200 हेक्टरचे करा, 300 हेक्टरचे करा, 400 500चे करा, 1596 हेक्टरच्यावर आपण सिंचित करतो आहोत. मला वाटतं ते द्यायला काही हरकत नाही. पण आता ती वेळ निघून गेलेली आहे आणि 19 हेक्टरसाठी 1 शेत इथे 1 शेत तिथे, मग त्याला तेवढं पाणी सोडायचं तर 30 पट पाणी जास्त सोडावं लागणार. 1 क्युसेसच्या ऐवजी त्याला लागणार 1च क्युसेस आहे आणि त्याला 30 क्युसेस जो पाणी हे त्या ठिकाणी सोडावं लागणार आहे. त्यामुळे आपण ते थांबवलं.